चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले, त्याच पद्धतीने चर्चा देखील होऊ लागल्यात. अनेकांनी गुडघ्याला भाषण बांधत मलाच तिकीट मिळेल अशी देखील वल्गना अनेक जण करू लागले. यामध्येच उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्या नावाची देखील मागील अनेक दिवसापासून चर्चा होते. त्याच पद्धतीनं आज माझ्यासोबत जोडलेले आहेत माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे साहेब. कशा पद्धतीनं हे निवडणुकीला यावेळेस सामोरे जावं लागणार आहे, त्याच पद्धतीनं निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले असताना आपल्या नावाची देखील या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून सोशल माध्यमातून चर्चा होते. आपण कशा पद्धतीने बघताय? सध्याची येणारी निवडणूक ही महाविकास आघाडीतर्फे लढण्यात येणार होती आणि हिंगोली लोकसभा ही कधी काळी काँग्रेसकडे होती, कधी काळी राष्ट्रवादीकडे होती आणि मागील काही दिवसापासून शिवसेनेकडे सुद्धा होती. मागच्या वेळेस हेमंत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावरच खासदार झाले होते आणि त्यामुळे साहजिकच येणारी ही लोकसभा सुद्धा शिवसेनेचा दाबा हा प्राबल्यानं जास्त आहे आणि त्यामुळं आमचं सर्वांचं मत होतं की ही जागा पहिले शिवसेनेसाठी सोडण्यात यावी आणि या 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 जागेसाठी अनेक जण इच्छुक होते आणि त्यापैकी ज्या लोकांच्या बाबतीत सर्वे पॉझिटिव्ह राहील, ज्या लोकांच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांचं मत पॉझिटिव्ह राहील त्या कार्यकर्त्याला द्यावं. आणि शिवसेनेत एकूणच आमच्या एक अशा प्रकारचा प्रघात आहे की वरून मातोश्रीवरून जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन आपण सर्वसामान्य शिवसैनिकांनी करायचं. त्याप्रमाणे मागच्या 2 दिवसापूर्वी उद्धव साहेबांचा दौरा आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये झाला आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान नाव तर डिक्लेअर झालं नाही, परंतु उद्धव साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या नावाला पसंती करून आम्ही सर्वजण त्यासाठी काम करू. काँग्रेसकडून सुद्धा दावा केला जातोय. काँग्रेसचे पदाधिकारी अनेक जण बारामती असेल, मुंबईचे असेल, दिल्लीचे असेल त्यांनी दौरे केलेत, आम्हालाच तिकीट मिळेल. त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीकडून सुद्धा त्याच पद्धतीनं तयारी केली जाते. आपण म्हणता तर यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, कोणत्या पक्षाला तिकीट मिळेल असं वाटतं आपल्याला? मी सांगितल्याप्रमाणे दावा हा तिन्ही पक्षाचा होता, परंतु मागील खासदार हा शिवसेनेतर्फे लढ्याला आला होता आणि तो जिंकला होता आणि त्यामुळे साहजिकच दावा हा शिवसेनेचा जास्ती घट्ट आहे. आणि शिवसेनेच्या जो पहिल्या वेळेसचा खासदार होता हेमंत पाटील, त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केल्यामुळं एक शिवसैनिकाच्या मनामध्ये एक तीव्र भावना आहे आणि त्यामुळं येणारी ही सीट आम्ही त्याच जोरानं काढणार आहोत. मागच्या अनेक दिवसापासून आपल्या नावाची देखील चर्चा होते. त्याच पद्धतीनं आपली ज्या पद्धतीनं समाजामध्ये बांधिलकी त्याच पद्धतीनं समाज देखील आपला भरपूर हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहे. आपल्याला उमेदवारी मिळेल अशी दबक्या अवघात चर्चा ऐकायला मिळत होती. आपण याकडे कशा पद्धतीने बघतो? स्वर्गीय खासदार राजू सातव यांच्या प्रचार दरम्यान मी किनवट ते शेनगाव या सर्व मतदारसंघामध्ये फिरलो आणि बऱ्याच गावाची मला माहिती असल्यामुळं साहजिक एक कार्यकर्त्याचं नेटवर्क आहे आणि त्यामुळं कदाचित लोकांना असं वाटत असेल की साहेबांनी सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही, परंतु माझा काही लोकसभेचा काही विचार नाही. परंतु पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्या उमेदवाराचं निश्चित मनापासून आम्ही काम करणार आहोत. त्यानंतर काही दिवसावरच विधानसभा सुद्धा येतील. विधानसभेत आपली कशी तयारी असणार? विधानसभेच्या बाबतीत खरं म्हणलं तर आम्ही आग्रह आहोत उद्धव साहेबांना. ज्यावेळेस आम्ही काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस सुद्धा साहेबांसोबत आम्ही चर्चा केली आणि साहेबांनी सांगितले की आपण कामाला लागा. त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्याच्या फौज तयार करणं आणि मतदारसंघामध्ये काम करून ज्या प्रकारे मागील कार्यकाळामध्ये जी गद्दारी झाली तो गद्दारीचा डाग पुसून काढण्यासाठी निश्चितच येणारी विधानसभा ही आम्ही जास्तीत जास्त मतांनी जिंकू. काही दिवसापूर्वी जे काही कळमनुरीमध्ये कार्यक्रम झाला, जी सभा झाली, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर आपलं एक भाषण प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं. विद्यमान कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर आपण टीका टिप्पणी केली. तो व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. एक शांत संयमी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, त्याच पद्धतीची चर्चा देखील आहे आणि आता एकदम शांत संयमी डॉक्टर संतोष टारफे हे आक्रमक झाले. का एवढं म्हणजे कसं? कळमनुरी विधानसभाचे आमदार हे आपण पाहिलं असेल की खरं म्हणलं तर वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि कोणाला जरी विचारलं कळमनुरीचे आमदार संतोष बांगरबद्दल आपण बोला तर निश्चित तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया लक्षात येईल. आणि आपण प्रत्यक्षात इथं पाहत असेल की
मागील 2-2.5 वर्षापासून जे वल्गना करतात की 21,000 कोटी रुपये आणले. आम्ही पाहतो, आम्ही मतदारसंघात फिरतो, कुठेही काम दिसत नाही, कोणतेही मोठा एखादा इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं नाही, कोणताही उद्योगधंदे आलेले नाही. परंतु गावोगाव जर पाहिले तर दारूचे अड्डे असतील, मटक्याचे बुके असतील, ह्या मोठ्या प्रमाणात चालत आहेत. आपण मागच्या वेळेस पाहिलं असेल की कलेक्टर ऑफिसला सुद्धा भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे उपोषणाला बसले होते. परंतु 7-8 दिवस बंद केलं प्रशासनानं आणि परत पुन्हा आणखीन त्याचप्रमाणे जोमानं सुरू झालेलं आहे. म्हणजे ही चेन कुठं बंद होत नाही. याचं कारण असं आहे की इथले लोकप्रतिनिधी या सर्व धंद्यांना कुठेतरी अभय देतात. पोलीस प्रशासनाचा सुद्धा याला पाठिंबा राहतो आणि त्यामुळं गोरगरीब लोकांच्या मुलाचं नुकसान होणार आहे. लोक व्यसनाधीन होतात आणि एक पिढी बर्बाद करण्याचं काम या आमदाराच्या माध्यमातून होत आहे. आपण या अगोदर आमदार होतात तेव्हा आपण मला वाटतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसला होता. त्यानंतर आमचा 5 ते 6 वर्ष कार्यकाळ गेला. त्यानंतर मध्यंतरी व्यवसाय जे काही अवैध धंदे आपण म्हणतात ते बंद होत. अवैध धंदे हे कधीच बंद होत नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीने आवाज उठवल्यानंतर काही दिवस बंद करतात आणि परत पुन्हा चालू होतात. आणि त्यामुळं कुठेतरी प्रशासन आणि जे लोकप्रतिनिधी असते याचं कुठेतरी संगमत यामध्ये दिसतंय. आणि म्हणून जोपर्यंत लोकप्रतिनिधी हा लोकांचा भल्याचा विचार करणार नाही, लोकांच्या चांगल्याचा विचार करणार नाही, तोपर्यंत ही सुधारणा होणार नाही. ज्या पद्धतीनं कळमदूरच्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण आक्रमक झालात तर त्याच पद्धतीनं धंदे हे बंद होतील असं वाटतं आपल्याला. खरं म्हणलं तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही संदेश दिला लोकांमध्ये की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या प्रश्नावर आम्ही अग्रेसर राहू. मग ते पीक विमा असेल, 2 नंबरचे धंदे असतील, दारू असेल, याच्या बाबतीत आम्ही नेहमीच अग्रेसर राहिलेलो आहे आणि यापुढे सुद्धा जास्ती जोमानं आम्ही याच्यामध्ये अग्रेसर राहणार आहोत. एकंदरीतच पीक विम्याचा जो विषय आपण म्हणतात, पीक विम्याच्या याच्यामध्ये आपणही त्या पद्धतीनं सहभाग घेतला होता. शिवसेनेचे अजित मगर यांनी उपोषण केलं होतं आणि त्यानंतर काही दिवसानंतर शेतकऱ्यांना मदत मिळायला आज घडीला सुरुवात झाली. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील त्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला होता. तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कसं बघताय, कोणामुळे मिळाली असेल मदत? खरं म्हणलं तर शासनाने पीक विमा हा 1 रुपयात भरून घेण्याचं ठरवलं होतं आणि त्यामुळं कधी नव्हे ते एवढा लोकांनी जवळपास 5 लाख लोकांनी पीक विमा भरला होता आणि त्यामुळे साहजिकच लोकांना अपेक्षा होती की पीक विमा मिळेल आणि शेतकऱ्याचं नुकसान सुद्धा झालेलं आहे. परंतु कंपन्या आणि इथले लोकप्रतिनिधीचं संगनमतानं काय झालं की जो पीक विमा कंपनीनं मंजूर केला होता त्याच्यावर त्यांनी मान्य केलं नाही आणि तो पीक विमा वापस गेला आणि ही लढाई शेवटपर्यंत केंद्रापर्यंत गेली आणि केंद्रानं हा पीक विमा आपल्या जिल्ह्याचा नाकारला आणि त्यानंतर आम्ही आंदोलन केलं. आम्ही त्या कार्यालयामध्ये, कृषी कार्यालयामध्ये जाऊन आंदोलन केलं. आमचे सहकार्याने काही आंदोलन केलं आणि त्यामुळं या सत्ताधाऱ्याला वाटलं की आता आपलं काही खरं नाही, कारण एवढ्या लोकांनी 5 लाख लोकांनी भिंबरला आणि यांना जर मिळाला नाही तर आपण काहीतरी केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. आणि त्यामुळं कुठेतरी मग CM कार्यालयानं थोडे पावलं उचलले आणि काही लोकांना फक्त त्याच्यामध्ये पीक विमा मिळाला. आणखीन आतापर्यंत 75% लोकांना पीक विमा मिळालेलाच नाही. आणखीन पण स्टंटबाजी असं वाटतं. बिलकुल स्टंटबाजी आहे. फक्त निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी लोकांना द्यायचं, चॉकलेट दिल्यासारखं झालेलं आहे. बाकीच्या लोकांना आतापर्यंत कोणताही फायदा झालेला नाही. त्यामुळं करायचं असेल तर खरंच सर्व शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. एकीकडं शेतकऱ्याच्या पिकाचं हमीभाव मिळत नाही आणि दुसरीकडे पीक विमा लोकांनी जे भरला त्याचं मिळत नाही. दुष्काळाची काही त्यांना आर्थिक मदत मिळत नाही. अशा प्रकारे शेतकरी जर राहिला तर येणाऱ्या काळात आत्महत्या शेतकऱ्याच्या आणखीन वाढतील असं आम्हाला वाटतं. शेवटचा प्रश्न, 21,000 कोटी आपण म्हणतात कळमनुरी मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे आमदार यांनी आणले आणि विकास केला, त्या पद्धतीच्या चर्चा आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले. 21,000 कोटी कुठे गेले आणि कुठे विकास झाला असं वाटतं? 21,000 कोटी आम्हाला तर कुठे दिसत नाही, जनतेला दिसत नाही. एका गावात 2-2, 3-3 नारळ त्यांनी फोडले, परंतु कुठेही विकास आम्हाला काही दिसत नाही. जे बंधाऱ्याचा विषय करतात तो माझ्या कार्यकाळामध्ये झालेला आहे. आदिवासी कार्यालय माझ्या काळात झालेलं आहे. पंचायत समितीचे बिल्डिंगचे सुद्धा माझ्या कार्यालयातच सगळं कार्यकाळातच मी त्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी कोणते काही नवीन आले, कोणती एखादी MIDC दाखवा किंवा एखादं नवीन कार्यालय इथं आणलं असं दाखवा, काही दिसत नाही. रोड वगैरे हे करणं हे तर हा नेहमीच मतदारसंघात माझ्या कार्यकाळात, जरी मी सत्तेमध्ये नव्हतो तरी माझ्या काळात म्हणजे 100 ते 150 कोटीचे मी काम केलेलं आहे. त्यामुळं विकास हा का फक्त रोड करून होत नाही, तर आपल्याला काहीतरी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, इथल्या लोकांना काहीतरी त्यांचं आर्थिक उत्पन्न मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून विकास करणं आवश्यक होता. तो विकास हे करू शकत नाही, ती दूरदृष्टी त्यांच्याकडे नाही आणि त्यामुळं फक्त 2 नंबरचे धंदे करायचे, अवैध धंदे करायचे, वाळू चोर करायचे आणि या माध्यमातून
एक कार्यकर्त्याचं नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करायचा, एवढंच त्यांचं काम आहे. बाकी काही विकास कार्यकर्त्याचं नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करायचा, एवढंच त्यांचं काम आहे. बाकी काही विकास हे करू शकत नाही. रस्त्याची कामं किती प्रमाणात कळमनुरी मतदारसंघात झाले असं वाटतं आपल्याला? खरं म्हणलं तर मुख्यमंत्री सडक योजना तर या शिंदे सरकारच्या काळात काही झालीच नाही. आणि जे बांधकाम विभागामार्फत जे नेहमीचे असतात, जे आर्थिक बजेटमध्ये मंजूर होतात, तेवढेच रस्ते फक्त चालू आहेत. आणि ते सुद्धा त्याची क्वालिटी तेवढे पाहिजे तशी चांगली झाली नाही. मी माझ्या कार्यकाळामध्ये त्यांची क्वालिटी चांगली केलेली आतापर्यंत ते रोड आणखीन चांगले आहेत, परंतु यांच्या काळातले रोड एक 2-2, 3-3 वर्षापासून चालू आहेत. त्यांचं कामही पूर्ण होत नाही आणि दर्जाही त्यांचा बरोबर नाही. ते होते कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे. जे काही या काळामध्ये विद्यमान आमदारांनी फक्त वल्गना केल्या, त्याच पद्धतीचं पाहिजे तशा त्या पद्धतीचं विकास कामे कुठलेही झाले नाही. जे काही कामे झाले ते माझ्या कार्यकाळात झाले, अशी प्रतिक्रिया माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी दिलेली आहे. माझ्या सहकारी भगवान उद्यास मी उमेशकर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.